महाशिवरात्री 2026 तारीख, वेळ, नियम आणि संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे. महाशिवरात्री हा महादेव म्हणजेच भगवान शिवशंकर यांच्या उपासनेचा सर्वात मोठा सण. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा उत्सव साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये थोडा गोंधळ होता. मात्र पंचांगानुसार ही शंका आता दूर झाली आहे. 2026मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात. यंदा पूजेच्या वेळी भद्रा आणि पंचक यांच्यासारख्या ज्योतिषीयक स्थितीचा विचार करणे महत्त्वाचे ठरेल. निश्चित तारीख आणि मुहूर्त. चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुरू होऊन ती 16 फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत असेल. शिवरात्रीची मुख्य पूजा निशिता काळात केली जाते, जी 15 फेब्रुवारीलाच प्राप्त होत आहे. त्यामुळे याच दिवशी महाशिवरात्री व्रत पाळले जाईल. रुद्राभिषेकाचा शुभ वेळ. यंदा रुद्राभिषेकासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. मात्र सकाळी 7 ते 10:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 9 ही वेळ अभिषेकासाठी अत्यंत फलदायी मानली जात आहे. मध्यरात्रीचा निशिता काळ मुहूर्त रात्री 12:09 ते 1 पर्यंत असेल. भद्रास्थिती. ज्योतिषशास्त्रानुसार 15 फेब्रुवारीला दुपारी भद्रास्थिती असेल. मात्र शास्त्रानुसार महादेवाची पूजा आणि रुद्राभिषेक करताना भद्रेचा कोणताही अशुभ प्रभाव पडत नाही. शिव स्वतः महाकाल असल्याने त्यांच्या उपासनेत भद्रा अडथळा ठरत नाही. पंचक स्थिती. यंदा शिवरात्रीला पंचक काळ नसेल, ज्यामुळे बांधकामे किंवा खरेदीशी संबंधित कामात अडथळे येणार नाही. ही स्थिती शुभ मानली जात असून भाविक निर्भयपणे आपली धार्मिक कार्य करू शकतात. पूजेचे नियम. महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि गंगाजल अर्पण करावे. भगवान शिवाला तुळस किंवा केतकीचे फुले चुकूनही वाहू नका, कारण ते निषिद्ध मानले जातात. उपवास आणि पारण. ज्या भाविकांना उपवास करायचा आहे त्यांनी 15 फेब्रुवारीला संकल्प करावा. उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारीला सकाळी सूर्योदयानंतर चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी करावे. 15 फेब्रुवारीची महाशिवरात्री आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. ग्रहांची स्थिती शुभ असल्याने या दिवशी केलेली भक्ती आणि रुद्राभिषेक शिवकृपा मिळवून देण्यास मदत करेल. शिवरात्रीचे व्रत आणि उपवासाचे नियम. 1. महाशिवरात्रीचं व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादीचे सेवन करू नये. 2. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षत, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा. 3. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. 4. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकतात. 5. शिवरात्री व्रताचा संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. 6. जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. 7. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात. 8. महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा. 9. महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य मिळेल, फळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे. 10.
महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता काळच्या शुभमुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे. धन्यवाद.